स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 16वा. आमच्या बळवंतराव टिळकांनी गीता रहस्यात म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्मयोग म्हणजे नैष्कर्म नव्हे, म्हणजे निष्क्रियता नव्हे हे इथं ध्यानात घ्या. काही काम न करता नुसतं पडून राहिलं म्हणजे निष्काम कर्मयोग साधला असा चुकीचा अर्थ घेऊ नये. अहो, तसं असतं तर एखाद्या निष्क्रिय दगडाला सुद्धा मोक्ष मिळायला काय हरकत आहे. किंचित हाशा पिकला. मग निष्काम कर्मयोगावर अण्णांनी आणखीन विवेचन केलं. त्यांचं निरूपण गावकरी एक चित्तानं ऐकत होते. अण्णांच्या तोंडून निघालेल्या ज्ञानाचं आकलन करण्याचा प्रयत्न करत होते. पांडुरंगही एकाग्रतेनं आपल्या आजोबांचं कथन ऐकत होता. सर्वच गोष्टी त्याला समजत होत्या असं नव्हे, परंतु कानावर पडलेलं थोडं का होईना मनाला चिकटतंच की. शिवाय त्याच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा पांडुरंगाची आकलन शक्ती निश्चितच कितीतरी पटीनं अधिक होती. म्हणूनच तो 6 वर्षाचा तेजस्वी बालक ज्ञानेश्वरीसारखा गहन विषय रोज मन लावून ऐकायचा. अण्णा पुढे सांगत होते, आपण रोज उठल्यापासून रात्री अंथरुणावर अंग टाकेपर्यंत जी कर्म करतो त्यांची फळंही आपल्याला मिळतात. जेवढं कर्म तेवढं फळ. ही कामं करता करता समजा एखाद्याचं जीवन संपलं तर त्यानं जन्मभर केलेलं काम व्यर्थ ठरतं. मग निष्काम कर्म करीत असताना समजा साधकाची जीवन समाप्ती झाली तर पुढच्या जन्मी त्याला त्या कर्माचं फळ मिळतं. एखाद्या साधकानं ज्ञानमार्गात परिसीमा गाठली आणि तो मोक्षास पात्र झाला तरी त्याला कर्मयोग चुकत नाही. सर्वसामान्य जनांना ज्ञानमार्गाकडे नेण्यासाठी त्याला कर्म करावंच लागतं. त्याचं ते कर्म हे नैष्कर्म्य ठरतं. पापपुण्यात ते अडकून पडत नाही. पूर्वजन्मीचे संस्कार साधकाच्या उपयोगी पडत असतात. म्हणूनच कर्मानुसार बुद्धी आणि बुद्धीनुसार कर्म माणसाच्या हातून घडत असतं. या जन्मी जर मी निष्काम कर्मयोग आचरला तर त्याचे संस्कार पुढील जन्मीसुद्धा माझ्या उपयोगास येतील हे ध्यानात धरावं. ह्याप्रमाणे कर्मयोगावर अण्णांनी तासभर प्रवचन केलं होतं. श्रोते अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. त्या भरात 1 तास केव्हा निघून गेला ते त्यांना कळलंही नाही. हळूहळू श्रोते मंडळी जागची उठली. कित्येकाने पुढे येऊन अण्णांना खाली वाकून नमस्कार केला. न समजलेल्या गोष्टी समजावून घेतल्या. त्यांची अन्य विचारपूस केली. वैजनाथ शास्त्री आले होते ना असं कुणीतरी विचारलं. तेव्हा अण्णा म्हणाले, हो, चांगला 4 दिवस राहिला होता. गेल्या आठवड्यातच गेला मुंबईला. तिथे नवीन पाठशाळा सुरू करतोय ना. त्यांच्या बोलण्यावर कुणी तात्यांची अधिक विचारपूस केली होती तर कुणी त्यांचं कौतुक केलं होतं. थोड्याच अवधीत ही बोलाचाली ऐकू येईन अशी झाली. श्रोतृवर्ग तिथून निघाला आणि समोरच्या अंधारात गडप झाला. त्यांच्या हातामधले कंदील मात्र दूरवर तरंगत जाताना दिसत होते. लोक निघून गेल्यानंतर अण्णांनी पांडुरंगाला आपल्याजवळ बोलावलं. पांडुरंग त्यांच्याजवळ येऊन बसला तेव्हा तिथे दुसरं कुणीही नव्हतं. फक्त शेजारचा कंदील त्यांची सोबत करून होता. कंदिलाचा उजेडही त्या दोघांपुरताच पडला होता. मर्यादित जागेतच भव्य दिव्य गोष्टींचा शुभारंभ होतो की काय कुणास ठाऊक. पांडुरंगाच्या मस्तकावरून हात फिरवत अण्णा म्हणाले, पांडुरंगा, आठवले घराण्यानं आजपर्यंत प्रखर व्रतनिष्ठा जपली आहे. व्रतनिष्ठा म्हणजे एखादी गोष्ट करावीची ठरवल्यानंतर त्यापासून कुणी ढळत नाही. तुलाही असंच व्रतनिष्ठ राहावं लागेल. राहशील ना? हो. तुला मी संस्कृत शिकवतो ते भिक्षुकी करण्यासाठी नाही हे ध्यानात ठेव. त्या काळी ब्राह्मणांच्या मुलांना संस्कृत शिकवलं जायचं ते केवळ भिक्षुकी करण्यासाठीच. पण अण्णांना ते मुळीच मान्य नसायचं. संस्कृतीचा उपयोग केवळ उदरभरणाकरता
आणि कर्मकांडापुरताच न राहता तो समाजाभिमुख झाला पाहिजे असं त्यांना वाटायचं. केवळ 4 धार्मिक कार्य घडवून आणण्यासाठी संस्कृतीचा वापर करायचा नसून संपूर्ण समाज घडवण्यासाठी करायचा असतो असं त्यांचं स्पष्ट मत होतं. समाजात सद्विचारांचं परिवर्तन घडवून आणण्यासाठी संस्कृतचा प्रसार व्हायला हवा या हेतूनं आजवर ते अखंड कार्यरत होते. आपल्या पुढच्या पिढ्यांकडूनही त्यांनी तीच अपेक्षा केली होती. म्हणून ते पुढे म्हणाले, संस्कृत वाङ्मयातले मौलिक विचारच सुसंस्कृत समाज घडवू शकेल. त्यामुळे तुला मी संस्कृत शिकवतो ते दुसऱ्यांना शिकवण्यासाठी, घडवण्यासाठी, पण पुराणं वाचून उपजीविका मात्र मुळीच करायची नाही. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. अण्णा पुढे म्हणाले, तरुण वयात शरीराला अतिश्रम पडतील असंही व्रत घ्यायचं नाही. आठवले घराण्याला वर आणण्यासाठी तुला हे व्रत घ्यायचं नसून समाजाला वर आणण्यासाठी तू झगडलं पाहिजेस. तुला या गोष्टी मी नेहमीच सांगत असतो, पण आता पुन्हा योग येईल न येईल, मग करशील ना हे कार्य? हो अण्णा, तुम्ही सांगाल ना तसंच मी करीन. अण्णा आणखी त्याच्याजवळ सरकले. तेव्हा त्यांच्या मुद्रेवरच्या सुरकुत्या कंदिलाच्या उजेडात पांडुरंगाला स्पष्ट दिसल्या. आपले अण्णा आता थकले आहेत असं त्याला वाटून गेलं. मात्र ते आज नेहमीपेक्षा तेजपुंज दिसत आहेत असाही भास त्याला झाला. त्यांचे नेत्र त्याला तेजाळलेले वाटले. त्या नेत्रांमध्ये आज वेगळीच चमक त्याला जाणवली. ते रूप त्याला सर्वस्वी अनोखं होतं. अण्णांनी आपल्याकडून कसल्या तरी फार मोठ्या अपेक्षा बाळगल्या आहेत याचीही पुसटशी जाणीव त्याला झाली. अण्णांकडे तो न्याहाळून बघत असतानाच ते म्हणाले, आणखी एक गोष्ट तुला पुन्हा सांगतो. कुणाकडून उसनं घ्यायचं नाही, उधार मागायचं नाही, कर्ज काढायचं नाही आणि जामीन राहायचं नाही. अन्यथा अंगी तेजस्विता येत नाही. माझं हे सांगणं आयुष्यभर ध्यानात ठेव. पांडुरंगानं होकारार्थी मान हलवली. याप्रमाणे त्याला उपदेश करून झाल्यानंतर अण्णांनी त्याला जवळ ओढून घेतलं. पांडुरंगही त्यांना बिलगून बसला. त्याच्या मनात मात्र विचारांची आंदोलनं सुरू झाली होती. अण्णांनी हे सारं आपल्याला आजच का सांगावं याचंही त्याला आश्चर्य वाटत होतं. त्याच विचारात त्यानं आजूबाजूला बघितलं. सभोवतालचा परिसर अंधारात गडप झाल्यासारखा वाटला. आपलं अंतरंग मात्र प्रकाशमान झाल्याची स्पष्ट जाणीव त्याला होत होती. रात्रीचं जेवण उरकून पांडुरंग ओसरीवर आला तेव्हा 8 वाजून गेले होते. ओसरीवर आल्याबरोबर समोरचं दृश्य पाहून तो जागीच थबकला. अंगणात 8-10 लोक उकिडवे बसले होते. प्रत्येकानं आपल्याबरोबर कंदील आणला होता. कंदिलाच्या उजेडात त्यांचे चेहरे जेमतेम दिसत होते. आपापसात ते फारसं बोलत नव्हते, मात्र त्यांच्या मुद्रेवरचे गंभीर भाव दुरूनही दिसत होते. ते दृश्य त्याला सर्वस्वी अनोखं होतं. अण्णा रोज रात्री ज्ञानेश्वरी सांगायचे तेव्हा गावातली मंडळी तिथे जमत असत. पांडुरंगाला ते चांगलं माहीत होतं. परंतु गेले काही दिवस अण्णा ज्ञानेश्वरी सांगत नव्हते. तरीसुद्धा ही मंडळी अशा तऱ्हेनं आज इथं का जमली आहेत याचा त्याला कसलाच अंदाज बांधता येत नव्हता. त्या लोकांकडे एक दृष्टिक्षेप टाकून तो लगेच आत पळाला आणि ताईला घेऊन पुन्हा बाहेर आला. अंगणात जमलेल्या लोकांकडे बघून त्यानं विचारलं, कोण आहेत ग ते आणि इथे कशाला आलेत? नर्मदेला कारण माहीत होतं, पण मुद्रेवर कोणतेच भाव न दर्शवता ती म्हणाली, सहज आले असतील. सहज आले असतील? कशावरून? अरे, अण्णा अलीकडे ज्ञानेश्वरी सांगत नाहीत ना, त्यामुळे या लोकांची त्यांच्याशी भेट होत नाही, म्हणून ते अण्णांना भेटायला आले असतील. पण अण्णा कसे काय भेटणार त्यांना? ते तर झोपले आहेत. ते उठल्यावर त्यांना भेटतील. तू मात्र आता झोपायला चल. पांडुरंग तिच्याबरोबर आत गेला. घरात तेव्हा चांगलाच अंधार दाटला होता. त्या अंधारातून वाट काढत ते दोघे आतल्या खोलीत गेले. त्या खोलीत अण्णा एका पलंगावर झोपले होते. एक कंदील तिथे
स्वतःसाठीच जळत होता. निद्रिस्त माणसाला बाह्य जगातल्या प्रकाशाची गरज थोडीच असते. शिवाय कुजबुजत्या आवाजात नर्मदा म्हणाली, चल, अण्णांची झोपमोड होईल. दोघेही निजायला दुसऱ्या खोलीत निघून गेले. अंथरुणावर अंग टाकलं तरी अंगणात कंदिलाच्या उजेडात बसलेले लोक पांडुरंगाच्या दृष्टीपुढून दूर होत नव्हते. 2-3 दिवस असंच चाललं होतं. गावकरी मंडळी हातात कंदील घेऊन यायची आणि अंगणात बसून राहायची. ती मंडळी केव्हा निघून जायची हे पांडुरंगाला कळायचं नाही. त्यांच्यापैकी सकाळी कुणीही दिसायचं नाही. परंतु एके दिवशी सकाळी मात्र पांडुरंगाला अंगणात काही गावकरी मंडळी जमलेली दिसली. काही लोक आंब्याच्या झाडाखाली बसले होते, तर काही ओटीवर जमा झाले होते. त्यातले बरेचसे लोक त्याच्या ओळखीचे होते. आज ऐन प्रातःकाळी हे लोक इथे कशासाठी आले आहेत याचा उलगडा मात्र त्याला होत नव्हता. त्याबद्दल त्याने आजीला तेव्हाच विचारलं असतं, परंतु त्याआधी आजीच नर्मदेला उद्देशून घोगऱ्या आवाजात म्हणाली, याला गोखल्यांच्या घरी घेऊन जा. आज त्याला तिथेच राहू दे. नर्मदा लगबगीनं त्याला गोखल्यांच्या घरी घेऊन गेली. आपल्या घरात काहीतरी अघटित घडलंय याची जाणीव तोपर्यंत पांडुरंगाला झाली होती. काय झालं होतं? अण्णांना काहीतरी झालंय हे तो समजून चुकला होता, पण नेमकं काय झालंय ते त्याला कळत नव्हतं. ते जाणून घेण्यासाठी मात्र त्यानं एक अवाक्षरही तोंडावाटे बाहेर काढलं नव्हतं. संध्याकाळपर्यंत तो तिथेच शांत बसून राहिला. गोखले काकूंनी त्याला खेळ खेळायला दिला होता, मन रमवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. कधी एकदा घरी जाऊन अण्णांना बघतोय असं त्याला होऊन गेलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.